श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. तर बघा, आज कोजागिरी पौर्णिमा. तर कोजागिरी पौर्णिमेची मी मांडणी करून घेतली आहे, पूजा करणार आहे. तर आता वाजले 10. तर मी माता लक्ष्मीचा फोटो लागणार आहे आपल्याला. माता लक्ष्मीचा फोटो ठेवला आहे. हे इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून पाण्याचा गडवा म्हणजे तांब्या आहे, त्यावर स्वस्तिक काढले, 5 रेषा ओढलेल्या आहेत. हे माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवली आहे. त्याच्यासमोर श्रीयंत्र आहे आणि हे कुबेर देवता आहेत आणि कुबेर यंत्र पण आहे आणि हे चंद्रदेव आहेत. तर असं मी पूजा मांडून घेतली आहे. तर बघा, ही जर पूजा केली तर ही जर आपण आजची जर पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत असते. आणि असं म्हणतात की आजच्या दिवशी कुबेर देवता म्हणजे देवतांचा राजा धर्तीवर येत असतो आणि म्हणत असतो, कोण जागतं कोण जागतं. तर बघा, आजची पौर्णिमेची रात्र ही चंद्राची रात्र असते आणि चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असतो. अश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा या पौर्णिमेला म्हणत असतात. तर बघा, बरोबर रात्री 12 वाजता ही सेवा करायची असते. 12च्या अगोदर ही पूजा मांडून ठेवायची असते आणि 12ला चालू करायचं असतं पूजा करायला. जर आपण बरोबर 12ला पूजा करायचं तर पूजा करते वेळेस ही सगळी अशी मांडणी करून ठेवायची आणि बरोबर 12ला काय करायचं, जे दूध असतं त्याच्यामध्ये काजू बदाम टाकायचे, साखर टाकायची आणि ते दूध चांगलं उकळवून घ्यायचं. दूध म्हणजे अमृताचा नैवेद्य दाखवायचा आपल्याला इंद्रदेवाला, माता लक्ष्मीला आणि कुबेर देवतांना अमृताचा नैवेद्य दाखवायचा. बघा, ही नैवेद्य दाखवताना काय करायचं, नैवेद्य दाखवताना एक प्रार्थना म्हणायची आहे. ऋणरोगादी दरिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्तापम नाशयंतु मम सर्वदा. हा मंत्र म्हणायचा, दुधाचा नैवेद्य दाखवायचा आणि आपल्या घरच्या लोकांनाच ही दुधाचा नैवेद्य द्यायचा. बघा, ही नैवेद्य दाखवला की त्याच्यानंतर काय करायचं, नैवेद्य दाखवल्या माता लक्ष्मीची सेवा करायची. माता लक्ष्मीची सेवा ही कोणत्या करायच्या? माता लक्ष्मीची सेवा तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना, तरी सुद्धा सांगते. आपल्या घरातली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे तर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, श्री सूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र. हे जर सेवा ज्या घरात होत असेल त्या घरातली लक्ष्मी कधीही घराच्या बाहेर जात नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा आहे, 1 वेळेस श्रीसूक्त म्हणायचं आहे, 1 वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे. ही सेवा बघा खूप अतिशय महत्त्वाची आहे. लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी, अनेक प्रकारच्या लक्ष्मी असते बघा. विलक्ष लक्ष्मी, गुणलक्ष्मी, पुन्हा भावलक्ष्मी वगैरे सर्व प्रकारची लक्ष्मी आली त्यामध्ये. तर जागृत माणसाला मिळते ही लक्ष्मी आणि आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणसाला प्रत्यक्ष समोर ती झोपलेल्या माणसांना ती म्हणतात ना, अक्काबाईचा फेरा आला. माता लक्ष्मीची मोठी बहीण ही अक्काबाई, तिचा फेरा आला म्हणत असतात बघा. ती जर घरामध्ये झोपाळू माणसांच्या अंगात शिरली तर 100% घरामध्ये कटकटी होत असतात. म्हणून काय करायचं आहे, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी, आपल्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहावा, त्यासाठी आपल्याला ही माता लक्ष्मीची सेवा करायचं आहे. त्यासाठी बघा, सेवा करायची आणि जो ही सेवा करतो तो सुखी, समाधानी, संपत्ती त्याला लाभते. आणि कसं आहे माहिती आहे का, कोजागिरी पौर्णिमा हे इंद्रदेव आहे ना, ती कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोण जगतं असं म्हणत येत असतो. जेव्हा 12 वाजतात ना, तेव्हा तो कोण जगतं अशी आरोळी ठोकतो आणि जो झोपतो त्यावर मग माता लक्ष्मीची बहीण अक्काबाई तिचा फेरा येतो आणि जो जागर करतो त्यावर माता लक्ष्मी अखंड प्रसन्न होते आणि त्याच्या घरामध्ये अखंड वास करते. म्हणून आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. कुबेर मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र सर्वांनी सेवा करायची आहे. तर सर्वांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हो, हीच माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते, स्वामींच्या चरणी प्रार्थना करते, व्हिडिओचा एंड करते. तर सर्व ताईंनी ही सेवा आवर्जून करावी. कशी करायची ती सगळं दाखवलं आहे, काय करायचं कसं करायचं दाखवलं आहे. खूप आणखीन वेळ आहे, आता
आणखीन वेळ आहे, तर ज्यांना ज्यांना व्हिडिओ बघायला भेटला ते खूपच भाग्यवान म्हणायचं आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला, माहिती पूर्ण जर वाटला तर एक लाईक जरूर करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.